शक्य असेल तर गुड इव्हिनिंग मॅम. हा, एकदा आपण 1 मिनिट फक्त बोलूया, मग क्लास चालू करूया. कारण प्रत्येक वेळी मी येते बडबड करते जाते, आपलं जास्त बोलणं नाही होत. हा, मोक्षदा दिसते मला. बाकीचे पण मुलं कॅमेरा ऑन करा ना जरा. तुमचे ब्युटिफुल एनर्जेटिक स्माइलिंग फेसेस मला दाखवा. जीवन मला दिसतोय, अजून अभिषेक पण दिसतोय, ज्ञानेश्वर दिसतोय, सानिया दिसते. सानियाला किती दिवसातून मी बघितलं. पूर्वा, रोशनी, तुम्ही दोघी पण ऑन केला समृद्धी तर बरं होईल. अच्छा, चला ठीक आहे. हा मुलांनो, पूर्वा पण दिसली. तुम्ही सगळेजण ना थोडे छोटे वाटताय मला, म्हणजे 10वीच्या पेक्षा जरा थोडे छोटे दिसताय कॅमेऱ्यामध्ये. उभे राहिल्यावर आपल्याला समोरून दिसाल तुम्ही मोठे, पण चेहऱ्याने सगळे छोटे छोटे दिसताय. चला, व्हेरी नाईस टू सी यू. अच्छा, सगळ्यांच्या परीक्षा चालू आहेत तुमच्या? येस मॅम. येस. ठीक आहे. आणि आता मग 17 तारखेला परीक्षा संपल्यावर मग दिवाळीची सुट्टी लागेल, है ना? येस मॅम. ठीक आहे, बरं चला. आता मला पटकन आठवण करून द्या, मागच्या क्लासमध्ये आपण कुठपर्यंत थांबवलं? मला आठवत नाही आपण मागच्या क्लासमध्ये काय केलं. मला वाटते सोमवारी का काहीतरीच आपला क्लास झालाय ना? सोमवारी की मंगळवारी आपला क्लास झालेला, पण मलाच आठवत नाही आपण काय केलेलं. मग बघितलं आठवेल तरी पण तुम्ही सांगा मुलांना. रिमाइंड मी व्हॉट वी डिड. हा, चला मी स्क्रीन शेअर करते. जीवन, तू होतास बेटा, तुला नाही आठवत? बाकीचे मोक्षदा वगैरे, विवेक होता पण विवेक नाही जॉईन झालाय. पण ठीक आहे, काही हरकत नाही. चला, आता हे बघून तरी आठवते का बघा. हा, आठवलं मला. आपण मॅग्नेटिक इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट ह्याचा तो वाला पार्ट चालू केलेला होता, आणि करंट फ्लोईंग थ्रू स्ट्रेट कंडक्टर आपण कम्प्लीट केलेलं होतं. त्याचं थोडंसं जे राहिलंय हे वाला आपण कम्प्लीट केलेलं. ह्याचं होमवर्क पण मी तुम्हाला दिलेलं होतं लिहायला, आणि आपण हा राईट हँड थंब रूल बघितलेला होता. अच्छा, मला आता सांगा मुलांनो, तुमच्यापैकी ना इंग्लिश मिडियमचं कोण कोण आहे ते जरा हँड रेज करा. अच्छा, विवेक आहे इंग्लिश मिडियमचा. आणि तुम्ही बाकी सगळेजण फक्त मग मराठी मिडियमचे आहात मुलांनो? येस मॅम. अच्छा, मग विवेक एकटाच आहे इंग्लिश मिडियमचा. अच्छा, पूर्वा पण आहे. पूर्वा पण इंग्लिश मिडियमची. पूर्वा, तू पण इंग्लिश मिडियमची आहेस बेटा? हो मॅम. अच्छा, आणि सेमी इंग्लिशचे कोण कोण आहे? सेमी इंग्लिशचं कोणी आहे? बरं, ठीक आहे. हो मॅम. नाही. अच्छा, बरं ठीक आहे. मग आपण एक काम करायचं का, कारण मेजॉरिटी मराठी मीडियमचे आहेत, तर ठीक आहे, तसं पण मी मराठी आणि इंग्लिश दोघांमधून पण एक्सप्लेन तर करतेच आहे मुलांनो. पण मी थांबा, मग मराठीचं टेक्स्टबुक शेअर करते. विवेक आणि पूर्वा, तुम्ही तुमचं इंग्लिशचं टेक्स्टबुक रेफर करा. ऍक्च्युली मराठीचं का टेक्स्टबुक शेअर करेल ना, कारण मराठी मधलं मला ट्रान्सलेशन सांगणं डिफिकल्ट आहे, पण मराठी मधल्या शब्दाला इंग्लिश मध्ये काय ट्रान्सलेट होतं ते मला सांगणं सोपं पडेल. म्हणून मग बाकीच्या मुलांना मराठीचं टेक्स्टबुक बघू द्या, तुम्ही इंग्लिशवालं बघा. तर इंग्लिशवालं टेक्स्टबुक माझ्या समोर जरी नसलं तरी मी इंग्लिश टेक्स्टबुक मधलं सगळं तुम्हाला सांगू शकेल. ठीक आहे, जसं की आता पटकन आपण मागच्या क्लासमध्ये काय केलेलं ते रिपीट करूयात पटकन क्विकली, आणि मग आजचा पुढच्या टॉपिकवर जाऊयात. मुलांना मी गेल्या वेळी सांगितलेला तर परत सांगते की हा जो आपला जो टॉपिक आहे ना, मॅग्नेटिक इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट, चुंबकीय परिणाम, खूप खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण ह्या टॉपिकवर आधारित खूप सारे प्रश्न परीक्षेमध्ये डेफिनेटली येणार म्हणजे येणारच. ठीक आहे, तर हा इथून जो धडा आपण गेल्या क्लासमधून चालू केला हा चांगला करा. हा, हे बघा, विद्युत धारेचे चुंबकीय परिणाम, मॅग्नेटिक इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. तर पहिलं वाला आपण केलं स्ट्रेट कंडक्टर. जर एक सरळ कंडक्टर असेल हा, त्याच्यामधून जर विद्युत धारा जात असेल तर काय काय आपण ऑब्झर्वेशन बघतो. हे बघा, विद्युत धारा कमी अधिक करण्याने काय बदल दिसून येतो?
चुंबक सूची तारेपासून थोडी दूर ठेवल्यास काय दिसते? आता चुंबक सूची ऐवजी लोखंडाचा किस पुठ्ठ्यावर पसरवावर पहा. लोखंडाचा किस तारेभोवती विशिष्ट वर्तुळाकार स्थिरावतो. असे घडते का? असे का घडते? तर हेच आपण बघितलेलं होतं. ठीक आहे. आता ह्याचं क्विकली मी तुम्हाला रिवाइज करून देणार आहे मुलांनो. ह्याचे कॅरेक्टरिस्टिक्स लिहिण्यासाठी मी होमवर्कला क्वेश्चन दिलेला आठवतंय की हे जे चुंबकीय रेषा बनतात ह्यांची वैशिष्ट्य काय आहेत त्याच्यासाठी तुम्हाला मी सांगितलेलं होतं. ठीक आहे. तर चला आता आपण काय करूयात. हा उजव्या हाताचा नियम पण मी तुम्हाला लिहून पाठ करायला सांगितलेला होता. तर इथे बघा, अशी कल्पना करापासून इथपर्यंत ते जसंच्या तसं पाठ करायचं होतं. राईट? येस ऑर नो? चला आता ना मी एक आयडिया करते मुलांना, थांबा. तुमची दोन्ही पण टेक्स्टबुक मी तसं बाजूबाजूला दाखवू शकते. सध्या आता मी तुम्हाला एक्सप्लेन करते. हा मोक्षदा बोल बेटा. मॅम काय नाही, मला वाटलं व्याख्या विचारायला. हा सांग 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 बेटा सांग. मी स्क्रीन शेअर करते. उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियमच ना. अशी कल्पना करा की तुम्ही सरळ विद्युत वाहकाला अशा प्रकारे पकडले आहे की तुमचा अंगठा हा विद्युत धारेच्या दिशेने स्थिरवला आहे व तुमची गुंडाळलेली बोटे चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शवतात. मुलांना तुम्ही कधी विचार केलेला की आपल्या हातांच्या बोटावर नियम असतील आपले? उजव्या हाताचा नियम आहे ना, डाव्या हाताचा पण नियम आहे पुढे जाऊन आपल्याला हात धड्यामध्ये. ठीक आहे. तर आपण इंग्लिश मध्ये असं म्हणतात समथिंग काहीतरी असं ऑन फिंगर टिप्स, तसं इथे लॉज ऑन आवर फिंगर्स असं आहे. तर आता कधी पण तुम्ही हात धुताय किंवा अंगठा वगैरे आपण ज्यावेळी बघू तुम्हाला हे नियम लगेच आठवायला पाहिजे. ठीक आहे. तर चला पटकन मी तुम्हाला रिवाइज करून देते की आपण लास्ट क्लासमध्ये जे शिकलेले त्याचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे त्याची वैशिष्ट्य ती काय काय आहे ते आपण पटकन इथे रिपीट करूया. तर बघा आता मी आकृती पटकन काढते मुलांना, पण तुम्हाला समजेल ती आकृती हे नक्की मी बघते. आणि हे शॉर्ट मध्ये तर तुम्हाला लिहायला पण मी शिकवणार आहे. ठीक आहे. तर बघा सिंपल आकृती, एकदम सिंपलशी आकृती. काय करायचं आपण इथे एक घेतलीये, एक चांगली अशी बॅटरी घेतलेली आहे. ठीक आहे. परत आपण काय केलेलं आहे, ते बॅटरी मधलं आपल्याला जर करंट सर्किट मधून फ्लो होणारा जर करंट आहे तो कमी जास्त करायचा असेल तर आपण एक रिओस्टॅट घेतलेलं आहे. आता हे रिओस्टॅट काय असतं मुलांनो ते मी तुम्हाला नंतर नक्की सांगेल. फक्त हे लक्षात ठेवा, असा रोध असतो जो रोध आपण कमी जास्त करू शकतो. मग रोध कमी केला तर करंट वाढेल है ना, विद्युतधारा वाढेल. आणि रोध वाढवला तर विद्युतधारा कमी होईल. म्हणून हा रोधच असतो, पण हा कमी जास्त करू शकतो आपण, तो वाला रोध असतो. ठीक आहे. तर हा आपण इथे याचा रोध जोडला. त्याच्यानंतर ना आता हा जसं की तुम्ही बघताय इथे मोठी लाईन ही छोटी लाईन आहे, म्हणजे ही धन आहे ही ऋण आहे. तर आपली विद्युतधारा अशी जाणार आहे, धनकडून फिरून ऋणकडे येणार आहे. राईट. तर आपण ह्याला इथे घातलं. हा असा आपला पुठ्ठा आहे. आणि आता ही पुठ्ठ्याच्या खालून जी वायर आलेली आहे, हे बघा ही डॉटेड वायर, आता इथे खालून जी वायर आली ती आपण अशी आता जोडली. ठीक आहे. तर आता काय होतंय, आपण ह्याच्यावरती काय केलं, जसं करंट चालू केला की ह्याच्या काय बोलल्या वर्तुळाकार असे कॉन्सेंट्रिक सर्कल्स बनले. बरोबर आहे. एक साधं एकच केंद्रक असणारे असे हे वर्तुळ बनले. आता आपले नियम काय आहेत बघा. पहिला नियम म्हणजे पहिले लक्षण की हे जे आहेत ते एक केंद्री वर्तुळ आहेत. एक केंद्री वर्तुळच नाव दिले का ह्याला, ही एक केंद्री वर्तुळे एक केंद्री वर्तुळे बनतात म्हणजेच कॉन्सेंट्रिक सर्कल्स बनतात. मॅम हे गणितामध्ये पण आहे. ह्यांची दिशा जी आहे कशी मिळेल आपल्याला, ह्यांची दिशा कशाने मिळेल आपल्याला, उजव्या हाताच्या नियमाने.
ह्याला मराठीमध्ये काय म्हणू शकता तुम्ही? डायरेक्शन वी कॅन गेट बाय युझिंग राईट हँड रूल. उजव्या हाताचा नियम. परत तिसरे मुलांनो, आपण हा समजा ह्याच्यातून आधी करंट जात होता 2 अँपियर. आता आपण काय केलं, हेच हे रिओस्टॅट, ह्याला रिओस्टॅट म्हणतात इंग्रजीमध्ये, म्हणून आरएच दाखवतात. हे वापरून रोध कमी केला. समजा आधी रोध होता 1000 ओम होता सर्किटमध्ये, आता त्याला समजा 500 ओम केला, तर जो आपला करंट आहे तो समजा जो आहे तो 5 अँपियर झाला. तर काय होईल, हे आता ज्या लाईन ज्या 3 बनलेल्या होत्या ते 4-5 लाईन अजून वाढतील. मग आपण काय बघितलं, नीट बघा मुलांना मी काय करते. आपला हा जो करंट आहे इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू बी. आता हे बी माहिती काय आहे? बी म्हणजेच हा आपला चुंबकीय बल. चुंबकीय बल वाढतंय, करंट वाढवला की बी म्हणजेच ह्याला चुंबकीय बलालाच इंग्रजीमध्ये म्हणतात मॅग्नेटिक इंडक्शन. म्हणून ह्याला बी ने नाव दिलेले, हे तुम्हाला पुढे जाऊन कळेल ह्याला बी का नाव दिलेलं आहे. सध्या फक्त एवढं लक्षात ठेवा. म्हणजे शॉर्ट मध्ये मी काय सांगते, विद्युत धारा वाढल्यावर काय होते, विद्युत धारा वाढेल तर चुंबकीय बल वाढेल. सिंपल आहे ना रे मुलांनो. चुंबकीय बल वाढेल. आणि तिसरं खूप महत्वाचं मुलांनो, नीट बघा. हा नीट बघा. आता आपलं हे कंपस आहे, बरोबर आहे. हे कंपस माहितीये ना, हलत राहतं, दिशा दाखवणारे कंपस रे. हा, तर कंपस आता बघा मी काय करते हा मुलांनो. समजा कंपस मी सगळ्यात आधी ना इथे ठेवलं, आणि समजा मग हे कंपसाची ही जी नीडल होती ना, ही आधी अशी होती आणि ती आता अशी गेली, ते गेली, थोडी वाकडी झाली अशी. आणि समजा हा जो अँगल आहे हा जर किती वाकडी झाली, जास्त झाली, कमी झाली, समजा हा 40 अंश आहे आणि आता तेच कंपास मी इथे ठेवलं, मग मला सांगा हा जो अँगल आधी 40 ने ती हललेली ती आता 40 पेक्षा जास्त असेल की कमी असेल? आता मी लांब घेऊन गेली आपल्या ह्या तारीपासून तिला, आणि ती कंपासाची निडल मी अजून लांब इकडेच कुठेतरी ठेवली, हलेल का ती? बघा, विद्युत धारा जिथून वाहते ना तिथे हे जो आपलं चुंबकाचं चुंबकीय बल ते खूप जास्त स्ट्रॉंग असेल ना रे, बरोबर ना. पृथ्वीच्या जवळ वस्तू जास्त खेचली जाईल ना, आणि लांब ठेवली तर ती तेवढी नाही खेचली जाणार पृथ्वीकडे, कारण अंतर खूप जास्त आहे. तर तसंच इथे जर मी इथे आपल्याला हे 40 अंश आहे तर इथे ते 40 पेक्षा कमी भेटेल, कदाचित 20 किंवा 10च भेटेल. आणि एकदम लांब कुठेतरी ठेवली ते हलणारच नाही ना, नीडल हलणारच नाही. का बरं हलेल? चुंबकीय क्षेत्र तिथे ती फीलच नाही करत आहे, तिला अनुभवच नाही होते की ते काही चुंबकीय क्षेत्र निर्माण पण झालेले आहे, कुठलं तरी चुंबकीय बल काम करते, मॅग्नेटिक फोर्स ऍक्ट करतोय. म्हणून आपण काय लिहिणार ना मुलांनो, की समजा कुठला जो बिंदू आपण त्या तारीपासून मोजतोय ना त्याचं अंतर आर घेऊया. मग हे आर जसं जसं आपलं जे वाढत जातंय ना, अच्छा मी इथे चुकून उलट लिहिलं मुलांनो, हे आपलं चुंबकीय बल हे करंटवर डिपेंडंट आहे. आपण किती करंट, किती विद्युत धारा त्याच्यामधून घालवतोय त्याच्यावरती आपला बी डिपेंडंट आहे. मी थोडं उलट लिहिलं चुकून. तसंच इथे पण आपलं हे चुंबकीय बल जास्त असेल की कमी असेल, कारण आपण जसं जसं तारीपासून लांब लांब जाऊ आपलं अंतर जसं जसं वाढत जाईल तसं तसं हे विद्युत चुंबकीय म्हणजे चुंबकीय जे बल आहे ते कमी कमी आपण अनुभव करू. म्हणून आपण काय म्हणू शकतो की समजा एखादा बिंदू आर डिस्टन्सवर आहे, एक बिंदू तारेपासून आर अंतरावर आहे, तर जसं जसं अंतर वाढेल तसं तसं चुंबकीय बल कमी होत जाईल. इझी. तर हे 4 मुद्दे तुम्हाला 1, 2, 3, 4 हे 4 मुद्दे तुम्हाला परीक्षेमध्ये लिहायचे. कळतंय मुलांनो? हो नाही काहीतरी बोला रे. माझा आवाज येतोय ना सगळ्यांना? येस मॅम. हा ठीक आहे, चला. आणि आता पुढचा खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे. पुढं आता काय केलं, आपली जी सरळ वायर होती ना तिला असं गोल रिंग बनवले, आणि त्या रिंगचे जे दोन्ही बाजू आहेत त्या
पुठ्ठ्यामध्ये घुसवले. तर बघा, नीट बघा आता मी काय करते. तर बघा, ही अशी माझी रिंग आहे. तर ही रिंगची वरची बाजू, आता ह्या दोघांना आपण काय केलं, दोन्ही बाजूंना असं पुठ्ठ्यामध्ये घुसवलं. ठीक आहे. तर ही बघा, ही अशी पुठ्ठ्यामध्ये घुसवलं आणि आता हा डॉटेड आहे तो खालचा पोर्शन आहे. तरी तो हा असा खालचा पोर्शन आहे, दिसतोय? दिसणार नाहीये. आणि मग आपण ती उरलेली जी दोन त्याचे दोन टोक आहेत, त्या टोकाला इंग्लिशमध्ये टर्मिनल्स म्हणतात. ते एक वायरीचं जे एक टोक आहे ते आणलं, ते आपल्या बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला एक जोडलं. नंतर एक आपण स्विच पण जोडतोय, करंट बंद चालू करायचं असेल. आणि तिसरं आपण बघा, कोणी पण आता ज्या आकृत्या काढतोय ना, हा, त्याच्यामध्ये रिओस्टॅट म्हणजेच हे रेझिस्टन्स म्हणजे कमी जास्त करण्यासाठी हे फिक्स आहे बघा. हे म्हणून हे ॲरो असतो ना मुलांना, म्हणजे समजायचं की हे RH आहे, हा साधा रेझिस्टन्स नाहीये आणि हा रेझिस्टन्स आपण कमी जास्त करू शकतो. ठीक आहे. तर आता बघा होतंय काय, हे आपला पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, हा निगेटिव्ह टर्मिनल आहे. आणि पण हे स्विच ऑन केला तर माहिती आपल्याला हे विद्युत धारा जायला सुरुवात होईल, बरोबर आहे. आणि आता ही आपली कॉपरची वायर जी होती सरळ, तिलाच आपण आता काय केलं, गोल एका बांगडी सारखं बनवलंय आणि ते पुठ्ठ्यामधून घालवलंय. म्हणजे आता ही जी काय करते वायर, पुठ्ठ्याला कुठे तोडते, समजा इथे एक तुटला होल झालं पुठ्ठ्यामध्ये, इथे एक दुसरं होल झालं आणि त्या दोन होल मध्ये आपण ते घुसवले. कळतंय काय चाललंय? येस मॅम. मग आपण काय केलं, आता त्याच्यामधून आपण स्विच ऑन केला आणि वायर मधून आता करंट फ्लो व्हायला लागला. मग करंट फ्लो व्हायच्या आधीच आपण काय केलं, समजा आपण त्याच्यावर परत ते लोखंडाचा भुगा टाकला, लोखंडाचे छोटे छोटे तुकडे, त्याचा भुगा टाकला आणि करंट चालू झाल्यावर वायरीतून नुसत्या असं त्याला छोटीशी टिचकी मारली. मग त्याच्यानंतर मग मुलांना काय होतं माहितीये, व्हेरी इंटरेस्टिंग. इथे पण ते मगाशी बनलेले तसे असे गोल आपले ते चुंबकीय ह्याचे सर्कल बनतात. त्याला आपण काय म्हणतो, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स, चुंबकीय रेषा बनतात, जे आपण गेल्या क्लासमध्ये पण बघितलेलं किंवा आता पण मी तुम्हाला जे एक्सप्लेन केलं, हे अशा पण इथे बनतात. एक मिनिट, ही एकमेकांना टच नाहीत करत बरं का, ह्या रेषा छेदत नाहीत, छेदलं तर ते चुकीचं होईल. इथे पण बनतात. आता तुम्ही विचार करत असाल, अरे मगाशी पण तर गोल गोल रेषाच तर बनलेल्या, आता पण इथे पण रेषाच बनल्या, असं का बरं होत असेल मुलांना? काय कोण सांगेल का ह्याच्या मागे काय कारण असेल, काय लॉजिक काय असेल ह्याच्या मागे? लॉजिक म्हणजे खरं तथ्य काय असेल, हे अशा इथे हे बनतात. सिंपल आहे, कारण हे जरी असं गोल रिंग असली मुलांनो, तरी पण इथे जिथे ती कार्डबोर्डला ही असे छेदते वायर, तर तो जो छोटा वाला पोर्शन जो कार्डबोर्डच्या आतमध्ये लपला गेलाय, तो तर एक स्ट्रेट कंडक्टरच असेल ना. छोटा तुकडा वायरचा तो तर स्ट्रेटच कंडक्टर असेल. म्हणून मग हे दोन्ही बिंदू जिथे कार्डबोर्डला ते वायर छेदते, ते स्ट्रेट कंडक्टर सारखंच, म्हणजे सरळ आपला जो एक रेषे कंडक्टर होता त्याच्यासारखंच काम करतात आणि कॉन्सेंट्रिक सर्कल बनतात. समजते? इझी. हा, पण आता इथे दिशा बघा. इथे काय होतंय, हे वरती चालले, करंट वर चाललाय. मग इथे समजा हा बिंदू जिथे पहिला कट होतोय ना, इथे ए मानूया हा बिंदूला आणि ह्या बिंदूला बी मानूया. मग ए पॉइंटला करंट वर चाललाय, तर आपण मग तिथे उजव्या हाताचा नियम वापरून मग काय होईल, दिशा काय होईल मुलांनो? घड्याळाच्या सेम बाजूने सांगा बरं. हे बघा असं काय होईल, क्लॉकवाईज होईल की अँटी क्लॉकवाईज होईल? वर चाललंय ना, तर बघा अँटी क्लॉकवाईज होईल. म्हणजे विद्युत चुंबकीय रेषा अशा जातील, दिसतात घड्याळाच्या उलट्या दिशेने अशा. समजतंय? येस मॅम. आणि इथे ते खाली चाललंय आणि मग चुंबकीय रेषा कशा होतील, अशा. करेक्ट? तर इथे त्या घड्याळाच्या सरळ दिशेने फिरतील, हे बघा अशा.
इझी. येस. तर बघा इकडे अशा चाललेत आणि इकडे ह्याच्या उलट्या चाललेत. तर म्हणजे काय बघा, आता थांबा मी स्क्रीन शेअर स्टॉप करून तुम्हाला एक्सप्लेन करते. माझ्या हातांकडे बघा. एक जसं समजा तुम्ही मला सांगा, पावसामध्ये पाण्यामध्ये डबकी बघा पाण्याने भरतात. त्या डबक्यांमध्ये शाळेला जाता येताना मस्तपैकी थोडं थांबून दगड फेकून मजा करायची. त्याचे जे रिपल्स बनतात, रिपल्स म्हणजे पाण्याच्या ज्या तरंगा बनतात, ते कोणी कोणी ते काम केले जरा हात वर करा. कधी ना कधी तर केलंच असेल ना सगळ्यांनी लाईफ मध्ये, केलेलं आहे. मग इथे पण बघा, इमॅजिन करा तेच आपलं तलाव आहे, पण आता तुम्ही काय करताय ना, दोन्ही हातांनी दगड टाकताय. मग दोघांच्या पण तरंगा बनतील आणि दोघांच्या तरंगा बघा जवळजवळ दगड असतील तर मधल्या ज्या तरंगा एकमेकांवर आदळतील की नाही. कळते तुम्हाला काय म्हणते मी, है ना? इथे जसं मी तुम्हाला आकृतीमध्ये दाखवलेलं, इथे दगड टाकला, हाच पॉइंट आपला ए मानूया, आणि इथे दुसरा दगड टाकला, हा पॉइंट आपला बी मानूया. तर इकडे अशा ज्या तरंगा उठल्या, परत इकडे अशा ज्या तरंगा उठल्या, त्या इथे ह्या तरंगा एकमेकांवर येऊन आदळतील की नाही मध्ये? होईल असं? लाठा येऊन आदळतात तशा छोट्या छोट्या लाठाच आहेत आणि त्या येऊन आदळणार. इथे पण तेच होते, पण फरक काय पडतोय समजा मुलांना. आता इथे आपण दगड न टाकता एक काय करूया, हे आपलं समजा असं एक तलाव आहे, इथे एक मुलगा बसला आणि तिथे लगेच तुमच्या बाजूला दुसरा तुमचा एक फ्रेंड बसलाय. हा मुलगा काय करतोय, हाताने बघा आपण पाण्यामध्ये भोवरा बनवतो गोल 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 फिरवून, राईट? तर हा काय करतोय, हा डाव्या बाजूला आहे ना मुलगा, हा तर हा मुलगा आपल्या डाव्या बाजूला आहे ना, मग हा त्याच्या डाव्या हाताने असं गोल 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 घड्याळाच्या उलट्या दिशेने, म्हणजे असं गोल गोल फिरून ह्या बाजूला उलट्या दिशेने, बघा उलट्या दिशेने, अशा दिशेने, हा अशा उलट्या दिशेने फिरवून भोवरा बनवते. मग तो भोवरा असा असा फिरतोय आणि हा उजव्या हाताने असा असा फिरवतोय, राईट? मग हे दोन्ही भोवरे असे बनतात, राईट? इथे पण बघा तसंच होतंय. मग त्या ज्या भोवऱ्यांच्या ज्या भोवऱ्यामध्ये असलेल्या ज्या लाठा असतील ना, त्याच जसं की ह्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहेत. आणि मग त्या इथे मग काय होणार आहे तुम्हाला माहितीये, मग आपल्याकडे माहितीये मुलांनो, इथे 3 प्रकारचे चुंबकीय बल आहे. 3. एक तर इथे ए बिंदूला, इथे बी बिंदूला, आणि ह्या दोघांच्या परिणामांमुळे एकमेकांशी आदळल्यामुळे इथे सी बिंदूला पण एक चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. म्हणजे वायरच्या कॉइलच्या मध्ये, कारण हे येऊन एकमेकांना आदळतात ना, बरोबर आहे? तर काय होते, आता समजा जसं आपण बघा बल न्यूटन मध्ये मोजतो, फोर्स आपण न्यूटन मध्ये मोजतो ना, तसं हे ना मॅग्नेटिक इंडक्शन जे आहे ते आपण टेस्ला मध्ये मोजतो. कशामध्ये मोजतो? टेस्ला. ठीक आहे. तर समजा हे आहे 5 टेस्ला आणि हे आहे 5 टेस्ला. तर हे दोघं जण येऊन ते 5-5 टेस्ला इथे येते ना, तर हे पूर्ण तर नाही येणार 5 टेस्ला, येत 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 ते कमी होईल. समजा हे 5 टेस्ला जे इथे चुंबकीय बल निर्माण झालेलं होतं, मॅग्नेटिक इंडक्शन जे निर्माण झालेलं होतं, ते समजा इथे पोहोचेपर्यंत ह्याचं किती राहिलं? 3 टेस्ला, आणि इकडून पण राहिलं 3 टेस्ला. तर इथे टोटल मग किती होईल? 3 आणि 3 6 टेस्ला. कळते मुलांना काय चाललंय? इकडची पाण्याची आणि इकडची तरंग दोघांचं मिळून मध्ये त्याचा फरक पडणार आहे. तर हेच तुम्हाला आता इथे पुस्तकामध्ये दिलेलं असेल. बघा हे दिसतंय 2-2, हे बघा इथे दिसतात हे आरो, हे NS, हे माझा दिसतोय तुम्हाला आरो दिसतोय, हा वाला कर्सर, हे बघा हा. तर इथे काय होतंय बघा, चुंबकीय बल रेषा म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड लाईन्स जे मी आता म्हणत होते. परत हे आपले तारेचे वेटोळे असलेली तार घेतलेली आहे. आणि बघा काय होतंय, जसे आपण वेटोळ्याच्या मध्यभागी येऊ तसे वर्तुळ इतके मोठे झालेले असते
की त्याचा कंस सरळ रेषेत दाखवता येईल. म्हणजे काय, इथल्या मॅग्नेटिक ज्या फील्ड लाईन्स आहेत त्या लांब जसं जसं जातात ते मोठे होतात ना, आणि मग मध्ये येईपर्यंत मुलांनो हा जो वायरीचा मधला जो पोर्शन आहे, ही वायर आहे, समजा इथून हे येत 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 इथे येईपर्यंत ही रेषा जी आहे ती अशी इकडून पण येत 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 ही रेषा जवळजवळ मधला फक्त जर पार्ट घेतला तरी ह्या काय होतात, स्ट्रेट लाईन बनतात. जसं की तर हे बघा, हिकडची लाईन वरती इकडे अशी चाललेली होती ना ही, तर ही वरती दिशा, आणि ही कशी चाललेली होती, ही अशी चाललेली होती. तर ही पण अशी जरी क्लॉकवाईज जरी जात असली ही, तरी हिची दिशा पण वरतीच आहे. म्हणून जे आपल्या वर्तुळाच्या मध्यभागी मग ज्या प्रकारचं हे चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं ना मुलांनो, त्याला म्हणतात युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड म्हणजे एक समान. एक समान म्हणजे काय, ह्याची जी किंमत आपण काढली ना 3 टेस्ला, ती एक समानच किंमत असेल, 3 टेस्ला राहील. आणि शिवाय त्या सगळ्या एकमेकांना, त्या चुंबकीय बल रेषा एकमेकांना काय बनतात, समांतर बनतात. ज्यावेळी चुंबकीय बल रेषा एकमेकांना समांतर असतात अशा पद्धतीची जी मॅग्नेटिक फील्ड असते बघा, चुंबकीय बल रेषांची समकेंद्रीय वर्तुळे मोठी होत जातील तसे काय बघतोय आपण की त्या बलरेषा सेम बनतात. ठीक आहे. आणि मग उजव्या हाताच्या नियमानुसार आपण तेच काढलं की दिशा काढू शकतो आपण. आणि इथे बघा दिलेलं असेल, अच्छा त्यांनी हे ते युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड साठी नावच नाही दिलेलं आहे. तुमच्या पुस्तकामध्ये ना मुलांनो हे खूप जास्त डिटेलमध्ये नाही दिलंय, पण मी व्यवस्थितच शिकवलेलं होतं मुलांना. तर बघा आपण काय करणार आहे आता, ह्याची पण वैशिष्ट्यच लिहायचे. आपण काय लिहिणार, इथे बिंदू पी आणि क्यू ला समकेंद्री वर्तुळे बनतात आणि प्रत्येक बिंदूवरती त्या समकेंद्री वर्तुळांमध्ये चुंबकीय बल रेषांची दिशा काय असेल तर ती उजव्या हाताचा नियम यूज करून मिळेल. तर ज्यावेळी करंट वर चाललाय तर त्या बलरेषा काय आहेत, अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. ज्यावेळी क्यू बिंदू खाली बलरेषा कुठे आहेत, घड्याळाच्या सरळ दिशेने फिरताना दिसतात आपल्याला. पण त्याचा रिझल्ट दोन्ही पण लाईनिंगची जी दिशा आहे ती जर बघितली आपण ती खालून वर चालली आहे. दिसते तुम्हाला, इथे साऊथ आणि नॉर्थ लिहिले. खाली साऊथ, खालची दिशा साऊथ असते, वरची दिशा नॉर्थ असते ना. ते खालून वरच्या बाजूला जाताना आपल्याला दिसतात की त्या लाईनी अशा खालून अशा वर चालले. कळते मुलांनो, म्हणजे आपल्यापासून लांब पुढच्या बाजूला त्या चाललेले आहेत असं दिलेलं आहे. तर मग ना मुलांनो आपण ना लिहिताना जी लक्षणे लिहितोय ना ती आता लक्षणं 2 लिहिणार आहेत. बघा आता इथे मगाशी कसं लिहिलेली लक्षणं, स्ट्रेट कंडक्टर साठी किती समकेंद्री वर्तुळ असतात, परत त्याची जी दिशा आहे ती उजव्या हाताचा नियम वापरून मिळू शकते वगैरे वगैरे, ते सगळं इथे पण तेच येणार. तर इथे येणार आहे की एक तर बिंदू पी आणि क्यू ला ज्या बलरेषा बनलेत आपण त्यांची वैशिष्ट्ये लिहिणार आहोत. ठीक आहे. म्हणजे इंग्लिशमध्ये कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ऍट पॉइंट पी आणि क्यू. चला मी पुस्तकामध्ये दिले तेच नाव इथे पण देते, पी क्यू. आणि दुसरं आपण कशासाठी लिहिणार आहे माहितीये, सेंटर म्हणजे आपल्या ह्या वर्तुळाकार तारीच्या केंद्रकामध्ये, केंद्रकाच्या स्थानी लिहूयात आपण. केंद्रकाच्या स्थानी ज्या बलरेषा बनलेत चुंबकीय बलरेषा त्यांची वैशिष्ट्ये आपण इथे लिहिणार आहोत. कळतंय. तर इथे आता 2-2 वैशिष्ट्यांचा ग्रुप झाला. तर पहिलं वैशिष्ट्य इथे काय असेल की ह्या कशा आहेत मुलांनो, बघा बिंदू पी आणि क्यू ला ह्या समकेंद्री वर्तुळ आहेत, हो की नाही. बलरेषा कशा आहेत आकाराने मुलांनो, हा इथे पाहिजे तर लिहा आकार. आ म्हणजे आकार, आकार कसा आहे त्यांचं, ते समकेंद्री वर्तुळ आहेत. आणि इथे मुलांनो, इथे
आपण बघितलेलं ना, त्या मध्ये येईपर्यंत त्या काय बनतात, सरळ रेषा बनतात. तर आपण काय बनतो बघितलं, समांतर रेषा. आणि त्यांची दिशा काय आहे, दिशा काय आहे, साऊथ कडून त्या नॉर्थ कडे चालले, उत्तर दिशेकडे चालले. म्हणून अशा टाईपची जी मॅग्नेटिक फील्ड असते त्याला युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड म्हणतात. म्हणजेच मराठीमध्ये तुम्ही त्याला काय म्हणू शकता, एक समान चुंबकीय बल असणाऱ्या त्या रेषा आहेत. तर हे झालं पहिली प्रॉपर्टी. दुसरी प्रॉपर्टी, आपण त्यांना दिशा कशी मिळेल ह्या समकेंद्री वर्तुळांची, तर पी बिंदूला त्या कशा आहेत, घड्याळाच्या उलट्या दिशेने, राईट, घड्याळाच्या, मराठी लिहिले नाही ना, घड्याळाच्या उलट्या दिशेने. आणि इकडे क्यूला मुलांना घड्याळाच्या दिशेने फिरतात आहेत ना त्या. तर मग इथे येणार घड्याळाच्या सरळच दिशेने, म्हणजे घड्याळाच्या दिशेने. हा, इथे मी चुकीचं लिहिलेलं, बरं आता राहू देत. घड्याळाच्या ह्या दिशेने फिरतात आहेत. आणि हे कसं मिळेल आपल्याला, उजव्या हाताचा नियम वापरून, राईट. आणि इथे तर ऑलरेडीच आपण दिशा मेन्शन केलेली आहे की त्या साऊथ कडून नॉर्थ कडे चालले. तिसरी गोष्ट मुलांना, तिसरी आणि चौथी गोष्ट मगाशी एक रेषीय सुवाहकासाठी लिहिलेलं सेम. आपण इथे रिओस्टॅटने करंट वाढवला तर मग काय होईल, हे जे 5-5 टेस्ला आहे ते वाढून 7 टेस्ला 8 टेस्ला पण होऊ शकतं. म्हणजे आपण जसं जसं करंट वाढवतो, विद्युतधारा वाढवतोय, ही चुंबकीय बल रेषांची ताकद वाढते, बरोबर आहे, स्ट्रेंथ वाढते त्यांची. आणि मग परिणामी काय होईल, मग खाली मध्ये जे सेंटरवरती इथे पण बघा जे 6 टेस्ला आलेलं मगाशी ते पण वाढेल. मग इथे तिसरी जी गोष्ट आहे ती सेम टू सेमच मगाशी लिहिली ती लिहूया, की आपला हा मॅग्नेटिक फोर्स करंट वरती डिपेंड आहे. करंट म्हणजे आपली विद्युत धारा वाढली की काय होणार आहे, आपलं हे पण वाढणार आहे, चुंबकीय बल पण वाढणार आहे. चौथं काय येईल मुलांनो, हा चौथं खूप महत्वाचं आहे मुलांनो. चौथं नीट बघून ऐकून घ्या. चौथं ह्याच्यामध्ये जे मगाशी आपण बघितलेलं ते पण सेम. इथे काय होईल ना, इथे नीट बघा मुलांनो, इथून आपण लांब 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 गेलो, ह्या पॉइंट्स पासून इथून लांब 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 गेलो की आपली हे कमी होते, काय होते, चुंबकीय बलाची तीव्रता कमी होते. बट इकडून तुम्ही जर इथे सेंटरवरती येता ह्या कॉइलच्या, तर इकडचं पण बल इकडे काम करते, इकडचं पण इकडे काम करते, राईट. तर इथे जे आहे ही नेहमी जास्त असते मुलांना. नीट बघा, आपली जी चुंबकीय बलाची तीव्रता ह्या कॉइलच्या केंद्रकामध्ये मॅक्सिमम असते. तर मी इथे काय लिहिते, मॅक्सिमम ऍट सेंटर. मॅक्सिमम म्हणजे सर्वाधिक असते, इथे मॅक्सिमम ऍट सेंटर म्हणजे केंद्रकामध्ये ती सगळ्यात जास्त असते तीव्रता. आता इथे मुलांनो एक तुम्हाला प्रश्न विचारते. तुम्हाला एक गोष्ट तर कळली की ज्या आपल्या इकडून ज्या येतात चुंबकीय रेषा आणि इकडून पण ज्या येतात त्या इकडे येत 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 केंद्रकामध्ये सगळ्यात जास्त होते, बल जास्त सगळ्यात काम करते ते केंद्रकामध्ये. आता मला सांगा, ह्या वायरीच्या ऐवजी मी अजून थोडी मोठ्या व्यासाची वायर घेतली आणि त्याच्यामधून मग मी सेमच करंट घालवते, मग इथे केंद्रकामध्ये जी आधी समजा इथे 6 टेस्ला होती त्या चुंबकीय बलाची तीव्रता, आता ती 6 पेक्षा वाढेल की कमी होईल? चला बघूया बरं, तुम्ही किती डोकं चालवताय सांगा. कमी होईल. बर का बरं बेटा, कमी का होईल? कारण चुंबकीय क्षेत्र कमी होईल. हा, आता काय होईल, हे पी आणि बघा वायर मोठी केल्यावर हे पी बिंदू, पी आणि क्यू बिंदू जे जवळजवळ होते आता ते लांब जातील ना, राईट. लांब गेल्यावर हे इकडून जे 5 टेस्ला कमी 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 होत 3च टेस्ला आलं आधीच्या केसमध्ये, इकडून पण 3च टेस्ला आलं. आता ते 3 येत होतं, त्याच्यापेक्षा आता अजून कमी येईल ना, कदाचित 2च टेस्ला येईल. म्हणून आपण समजा ही जी वायर बनवली आपण
त्या वायरीची समजा ही त्रिज्या आर आहे, तर इथे मगाशी काय घेतलेलं अंतर घेतलेलं बिंदूचं, आता इथे त्रिज्येला आपण आर म्हणतोय, चला ह्याला आपण कॅपिटल आर नाव देऊया. म्हणजे आपलं हे अंतर कॅपिटल आर जसं जसं वाढत जाईल, म्हणजे त्रिज्या जसं जसं वाढत जाईल तसं आपलं चुंबकीय बल कमी होणार आहे. म्हणजे ते एकमेकांना काय आहेत, व्यस्तानुपाती आहेत. तर मगाशी पण आपण बघितलेलं बी इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू आर, म्हणजे आर मगाशी लिहिलेलं ना आपण, छोटा आर लिहिलेला, पण तिथे 1/r लिहिलेलं, इथे 1 कॅपिटल आर लिहिलंय. का बरं? मगाशी ते अंतर होतं आणि इथे ती त्रिज्या आहे. तर म्हणजे आपण जसं जसं वायरीची त्रिज्या वाढवू तसं तसं चुंबकीय वायरीच्या सेंटर मधलं म्हणते हा मी, वायरीच्या बरोबर मध्यभागी केंद्रकामधलं चुंबकीय बल जे आहे ते कमी कमी होत जाणार. ठीक आहे, तर ही 4 लक्षणं जी आहेत ती तुम्हाला मुलांनो परीक्षेमध्ये लिहायची आहेत. ठीक आहे, की त्या रेषा कशा बनतात, त्या रेषांची दिशा कोणती आहे, करंट वाढल्यावर विद्युतधारा वाढल्यावर काय होतंय, अंतर वाढवल्यावर काय होतंय, ही तर जनरल 4 लक्षणं लिहायची आहेत. आणि आता ह्याच्यापेक्षा एक अजून इंटरेस्टिंग पार्ट जो आता मी तुम्हाला सांगते, जो तुमच्या पुस्तकामध्ये नाही दिलेला आहे. तुम्हाला माहितीये मुलांनो, आपली ही जी कॉईल आहे ना, ही अशी, थांबा मला 1 मिनिट द्या, एक दाखवते मी तुम्हाला, माझ्या एक कपाटामधून एक वस्तू काढून दाखवते, नीट बघा. हे काय दिसतंय माझ्या हातामध्ये? माझ्या हातात काय आहे मुलांना? बोट, बांगडी. बांगडी आहे ना. आता इमॅजिन करा की ही बांगडी आहे. ठीक आहे, ही जी बांगडी आहे तीच आपली वायर आहे, करंट कॅरी करणारी. आणि मी काय केलंय, ह्याच वायरीला असं पेपराच्या आतमध्ये घुसवलंय, बरोबर आहे. तर आता होतं काय ना मुलांनो, समजा आपण पेपराच्या आतमध्ये नाही घुसवले, नुसतीच ही वायरीला मधून करंट आपण घालवते, तर तुम्हाला माहितीये जसं आपलं ध्रुव असतात ना, दक्षिण ध्रुव, वृत्त ध्रुव आपल्या मॅग्नेटला कुठल्या पण, तुम्हाला माहितीये आता काय होतं ना, आता ह्याच्या ज्या 2 बाजू आहेत ना, एक बाजू ती जी तुम्हाला दिसते तुमच्या बाजूला ही वाली, आणि ही बांगडी आता बघा मी फिरवली, ही जी दुसरी बाजू आहे, राईट. तर ही जी दुसरी बाजू आहे आणि ही जी पहिली बाजू आहे, तुम्हाला माहितीये एक बाजू उत्तर ध्रुवाचं म्हणजे नॉर्थ पोलचं काम करते, आणि दुसरी बाजू साऊथ पोल म्हणजे दक्षिण ध्रुवाचं काम करते, ज्यावेळी ती वायर करंट कॅरी करते. किती वंडरफुल गोष्ट आहे. कसं काय, असं कसं काय होतंय? आता मी तुम्हाला सांगते ते कसं काय होतंय. बघा, आपण काय बघितलं, तुम्हाला एक ड्रॉ करून दाखवते मी, थांबा. पण काय बघितलं की ज्यावेळी ना आपला हा नियम बघा ना मुलांनो, उजव्या हाताचा जो नियम आहे आपला, काय होता आता तो नियम काय होता, की ज्यावेळी वस्तू क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज, आता नीट बघा इथे तुम्हाला स्क्रीन शेअर करून सांगते. बघा होतंय काय, ही आपली जी वायर आहे, नीट बघा हा मुलांनो, ही आपली जी वायर आहे ना, ही वायर आता करंट कसा वाहतोय, असा वाहतोय ना करंट, म्हणजे करंट इकडून जातोय, इकडून जातोय आणि इथून माघारी येतोय, बरोबर आहे. मग ही आपण जर ही दिशा दाखवली, ही इकडे अशी आणि ही माघारी येण्याची दिशा करंटची, तर बघा आता ह्याला जोडलं की काय बनतंय, एस, बरोबर. तर ही समोरून आपल्याला जर अशी क्लॉकवाईज घड्याळाच्या दिशेने जर वायरीची ती जी जागा आहे, म्हणजे ही जी बांगडी आहे, तुम्ही जर ह्या बांगडीला तुमच्या बाजूने बघताय, तर समजा इथून करंट जातोय आणि सरळ असा जातोय, घड्याळाच्या दिशेने ते फिरतोय, तुमच्यासाठी तो घड्याळाच्या दिशेने फिरतोय, तर तुम्हाला इकडची जी बाजू दिसते, मला जी इकडची जी मोकळी बाजू, चला मी एक काम करते, एक बाजू तुमच्या बाजूची मोकळी आणि दुसरी बाजूची मी काय केलं, असं माझ्या हाताने ती कव्हर केली. ठीक आहे, तर तुम्हाला ही जी पहिली कडा, कळते मी काय बोलते मुलांना, तुम्हाला ही जी पहिली वाली कडा दिसते,
इकडची बाजू काय करणार आहे, कशाचं काम करणार आहे, ती दक्षिण ध्रुवाचं काम करणार आहे. आणि ह्याच बांगडीला मी आता उलट केलं आणि हात माझा काढून टाकला, आता मी ह्याची काय केली, सरफेस चेंज केली, तर काय होईल, कुठलं काम करेल, नॉर्थ पोलचं काम. उलट्या बाजूला आता करंटची दिशा उलटी होईल ना मुलांनो, की बघा ही तर उलटी बाजू काढली तर आता इकडून करंट जातोय आणि इकडून माघारी येतोय, तर असा करंट आणि हा आता खाली जातोय. तर बघा हे खाली जातोय आणि इकडून वरती जातोय आणि ह्याला आपण जोडूया. काय बनलं हे, नॉर्थ पोल. थांबा एक सेकंड, आणखी तुम्हाला ना वेगळ्या कलरची बांगडी घेऊन सांगते, मग अजून जास्त समजेल. बरं, माझ्याकडे बांगड्या आहेत वेगवेगळ्या कलरच्या. बघा ही तुम्हाला कोणता कलर दिसतोय मुलांनो, दिसतोय का कलर? थांबा मी ना व्हाईट बॅकग्राऊंड मध्ये जरा दाखवते. आता बांगडीचा कलर दिसतोय तुम्हाला, कोणता कलर दिसतोय नीट बघा, सांगा लवकर. निळा. थांबा मी, हा येस, थांबा स्क्रीन घालवते मग मी आणि स्वतःला मोठं करते, जास्त चांगलं दिसेल. वाव, मी होस्टच नाहीये तर मी पिन नाही करू शकत. हा करू शकते. हा कोणता कलर दिसतोय, निळा. आता क्लिअर दिसतोय, निळा कलर दिसतोय. आता बघा ह्या बांगडीला मी काय करते, उलट करते. आता कोणता कलर दिसतोय, नारंगी. येस, लाल. म्हणजे हा, तर एका बाजूने बघितलं आणि दुसऱ्या बाजूने निळी आहे. तर आता समजा ही जी ऑरेंज बाजू आहे ना, ह्याच्यातून करंट चाललाय, तर तो तुमच्यासाठी क्लॉकवाईज चाललाय. मी समोरून तुम्हाला निळा दिसतोय, म्हणजे तुम्हाला नारंगी दिसतोय, पण मला इकडून बघितलं निळा दिसतोय. तर जो नारंगी पोर्शन तुमच्यासाठी जर तो क्लॉकवाईज असा करंट कॅरी करत असेल, तर ऑरेंज वाली बाजू काय बनणार आहे, घड्याळाच्या दिशेने. हा क्लॉकवाईज, तर ती काय बनणार आहे, दक्षिण ध्रुव. घड्याळाच्या दिशेने जी बाजू करंट कॅरी करते ती काय बनेल, दक्षिण ध्रुव. आणि माझ्यासाठी ती उलटी जाते अँटी क्लॉकवाईज चालले, माझ्यासाठी निळी बाजू दिसते मला, ती काय कॅरी करेल, ती काय बनेल, समजलं? समजलं? म्हणजे आता समजा हा कंपास आहे, हे कंपास आहे, हलणाऱ्या जी दिशा दाखवणारा कंपास आहे. तर समजा नीट बघा हा मुलांनो, आता तुमच्याकडची जी ऑरेंज बाजू आहे ती दक्षिण ध्रुव आहे. नीट आता ऐका आणि मला प्रश्नाचं उत्तर द्या. तर जी दक्षिण ध्रुव आहे, हा बेटा क्लिअर नाही दिसत आहे. तू रेकॉर्डिंग बघ बेटा, तुझ्या इकडे नेटवर्कचा इश्यू आहे, बाकीच्यांना दिसते बघ. तर हा तुमच्या बाजूने जो ऑरेंज कलरची कडा आहे ती काय आहे, दक्षिण ध्रुव. समजा आता मी एक दुसरं जे कंपस हलणार आहे त्याची दक्षिण बाजू मुलांनो, दक्षिण बाजू ह्याच्या जवळ आणली तर काय होईल, त्याच्यामध्ये आकर्षण होईल की प्रतिकर्षण होईल, अनुष्का सांगा, सांगा लवकर. ही पण दक्षिण आहे, हे दक्षिण आहे आणि मी दक्षिणच आणलंय, तर काय होईल, प्रतिकर्षण होईल. आणि समजा मी आता मग हे आणलं, उत्तर ध्रुव आणलंय, आकर्षण होईल. राईट, इझी कळते तुम्हाला? ठीक आहे. तर हे बघा खूप इंटरेस्टिंग आहे. तर हे कसं बनलं, हे कसं बनलं मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे. तर हे तुमच्या पुस्तकामध्ये नाही दिले, तर हा पण मुद्दा तुम्हाला लिहायचा आहे मुलांनो. बघा 4था 5वा मुद्दा तुम्ही लिहिणार आहे. कशामध्ये लिहिणार आहे, ही जी वैशिष्ट्यांची लिस्ट बनवतोय ना, की त्या केंद्रकाच्या स्थानी बलरेषा आहेत त्यांची आपण वैशिष्ट्य लिहितोय ना, तर हे टोटल 4 तर वैशिष्ट्य झालीच आपली. एक तर हे बघा, हे पहिलं होतं की त्या रेषा समांतर आहेत, हे दुसरं होतं की त्याची दिशा काय आहे, तिसरं आणि चौथं लिहिलं. ह्याच्यामध्ये 5वं पण एक ऍड करायचंय, हे की जर ती कॉइलची जी आपल्याकडची जी बाजू आहे ती घड्याळाच्या दिशेने जर ती करंट कॅरी करत असेल, विद्युतधारा वाहत नेत असेल, तर ती दक्षिण ध्रुवाप्रमाणे काम करते, ती दक्षिण ध्रुवासारखी वागते. आणि
ती जर असा अँटी क्लॉकवाईज घड्याळाच्या विरुद्ध दिशेने जर ती करंट कॅरी करत असेल तर ती उत्तर ध्रुवाप्रमाणे काम करते. तर हा मुद्दा तुमच्या पुस्तकात नाही दिलाय, पण लक्षात ठेवा, ह्याचा स्क्रीनशॉट घ्या हवं तर मुलांनो, कारण हा महत्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे. तर मग आता परीक्षेमध्ये प्रश्न काय येईल? परीक्षेमध्ये प्रश्न येईल की बघा, एक मिनिट, पुस्तकाला शेअर करून सांगते तुम्हाला प्रश्न मुलांना प्लीज नोट करून घ्या, लिहून घ्या. हा तुमचा होमवर्क आहे. आता होमवर्क जमत असेल तर टाका ग्रुपमध्ये किंवा परीक्षा झाल्यावर टाका, मला काही प्रॉब्लेम नाहीये. तर बघा, तुम्हाला प्रश्न काय विचारण्यात येईल? विद्युत वाहक तारेच्या एका वेटोळ्यातून आणि कुंतलातून, विद्युत कुंतलातून वाहणाऱ्या विद्युत धारेमुळे निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राची लक्षणे लिहा. कळतंय? प्रश्न काय येईल? कुंतलातून वाहणाऱ्या विद्युत धारेमुळे निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राची वैशिष्ट्ये किंवा लक्षणे लिहा. हा प्रश्न आल्यावरती तुम्हाला ही सगळी लक्षणं जी आता मी व्हाईट बोर्डवर 1 2 3 4 करून दाखवलेली होती ती लिहायची आहेत. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला स्वतः मेन्शन करायचंय जिथे ते कुंतल आपल्या त्या पुठ्ठ्याला तोडतंय, म्हणजे 2 पॉइंट मध्ये जिथे ते तोडतंय तिथे लक्षणं वेगळी असणार आहेत आणि इथे मधला जो बिंदू आहे तिथे लक्षणं वेगळी असणार आहेत. तर ती तुम्हाला ग्रुप बनवून लिहायचे. समजलं? इंग्लिश मधून हा क्वेश्चन काय होईल? एक्सप्लेन द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड लाईन्स फॉर्म ड्यू टू करंट कॅरिंग कॉइल. हे जे वर्तुळाकार कुंतल आहे त्याला इंग्लिश मध्ये जास्त सोपा शब्द आहे कॉइल, सिंपल, COIL, कॉइल म्हणतात. आपली मॉस्किटो कॉइल ऐकले ना मुलांनो? मच्छर घालवण्यासाठी जी गोल गोल कॉइल आपण जाळतो, कछवा छाप अगरबत्ती, माहितीये ना? त्याला पण कॉइल म्हणतो ना. तीच ही कॉइल आहे. तर याला इंग्लिश मध्ये कॉइल म्हणतात, COIL, कॉइल. ठीक आहे. तर चला, आता आपला इथला हा चॅप्टर संपलाय, म्हणजे सॉरी, हा टॉपिक आपला आजचा संपलाय. इथे आपण क्लास थांबवू शकतो, पण क्विकली आपण पटकन ज्या आहेत त्या प्रॉपर्टीज रिवाइज करून घेऊयात. चला, पहिली प्रॉपर्टी कोण सांगेल मला? त्यावर P आणि Q साठी आपण सांगूयात. P आणि Q ला त्या चुंबकीय बलरेषा आहेत त्या कशा आहेत, आकार कसा आहे त्यांचा, मी विचारते, तुम्ही फक्त उत्तर द्या. आकार कसा आहे एका शब्दात? वर्तुळाकार. आणि ते कसे आहेत? समकेंद्रीय आहेत. वर्तुळाकार, समकेंद्रीय आकार झाला तर. दिशा कशी काढणार आपण? कोणता नियम वापरणार दिशा काढायला? उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम. व्हेरी गुड. तिसरं, मी विद्युत धारा वाढवली तर काय होईल? तर चुंबकीय क्षेत्र वाढेल. येस, मॅग्नेटिक फील्ड वाढेल, चुंबकीय क्षेत्र वाढेल. व्हेरी गुड. चौथं काय होतं की समजा आपण त्या बिंदूपासून लांब लांब गेलो, अंतर वाढवलं आपण, लांबच्या बिंदूवरती गेलो आपण, तर काय होईल? चुंबकीय क्षेत्राची तीव्रता कमी होईल की जास्त होईल? लांब गेल्यावर तीव्रता कमी होईल. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, त्या बिंदूवर आपण ती तीव्रता मोजतोय, त्या बिंदूचं अंतर हे चुंबकीय बलाच्या काय आहे? एकमेकांशी व्यस्तानुपाती आहे. डिस्टन्स इज इनव्हर्सली, मॅग्नेटिक फोर्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स. ठीक आहे. झालं. आता हे पॉइंट P आणि Q चं संपलं. सिम्पल होतं हे. आपलं स्ट्रेट कंडक्टर साठी होतं तेच सेम टू सेम इथे छापायचं है ना. गेल्या क्लासमध्ये जे केलेलं होतं ते P आणि Q साठी विचारलं, हे सेम टू सेम छापायचं. परत आता सेंटर, आपली जी कॉइल आहे तिचं जे केंद्रक आहे, सेंटर मध्ये मॅग्नेटिक फील्ड आहे, जे चुंबकीय क्षेत्र आहे, त्याचे जे बलरेषा त्यांची वैशिष्ट्य. परत पहिला, आता त्यांचा आकार सांगा मला. समांतर आहेत. येस, त्या रेषा एकमेकांना समांतर आहेत आणि एकाच दिशेमध्ये ते काम करतात. त्यांची दिशा सांगा आता. कुठून कुठे चाललेत? दक्षिण आणि उत्तर. ते दक्षिणेकडून उत्तरेकडे चाललेत. म्हणजे समजा ही माझी बांगडी ना मुलांनो, ही अशी, तर ह्या अशा आहेत बघा, ह्या रेषा ह्या तुमच्याकडे येतात, ह्या ज्या लाईनी आहेत तशा तुमच्याकडे येतात आतून. कळलं? हा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे. तर दिशा जी आहे ती साऊथ कडून नॉर्थ कडे, म्हणजे दक्षिणेकडून उत्तरेकडे आहे. व्हेरी गुड. तिसरं, आपले जे बिंदू P आणि Q ला जेवढी ते चुंबकीय क्षेत्राची तीव्रता होती त्याच्यापेक्षा
सेंटरमध्ये ती तीव्रता काय असेल, जास्त असेल. आणि परत ह्याच्यामध्ये पण जर आपण विद्युत धारा वाढवली तर इथे काय होईल, तीव्रता वाढेल. ठीक आहे. चौथं काय होतं की समजा आता मी त्रिज्या वाढवली आणि त्रिज्येला नाव दिले आर, आणि मग हा त्रिज्या आणि बल हे कसे असतील, एकमेकांना समानुपाती असतील की व्यस्तानुपाती असतील? समानुपाती. त्रिज्या वाढवली की चुंबकीय क्षेत्र केंद्रकातलं वाढेल की कमी होईल? कमी होईल. व्यस्तानुपाती. येस, व्यस्तानुपाती. ठीक आहे. तर हे 4 मुद्दे तुम्हाला लिहायचे. तर हा होमवर्कला प्लीज करून टाका ग्रुपमध्ये. परीक्षा संपल्यावर टाका, काही हरकत नाही. परीक्षा कधी संपणार आहे मुलांनो? 17 ऑक्टोबर. 17ला संपणार आहे. 17 ऑक्टोबर. ठीक. विज्ञानच्या परीक्षेच्या आधी टाकतो, म्हणजे अभ्यास होईल. अभ्यास पण होईल. येस येस, व्हेरी गुड. ठीक आहे. थँक्यू सो मच मुलांनो. आय होप आपण जेवढं डिस्कस केले तुम्हाला चांगलं समजलं असेल. आपला सिलेबस जरी मागे असला तरी मुलांनो डोंट वरी, आपण अल्टिमेटली प्रिपेअर बोर्डाच्या परीक्षेसाठी करतोय, है ना. तर आपल्या डिसेंबर पर्यंत तरी आपण चांगला सिलेबस करून त्याच्यानंतर एक्झाम्स घेऊन आपण संपवून टाकू. ठीक आहे. चला. येस. लिस्ट मी जेवढं घेतलंय तेवढं तरी तुम्हाला त्याचा फायदा झाला असेल आणि अजून होईल. आय होप सो. चला, ऑल द बेस्ट. चांगला अभ्यास करा, चांगले मार्क्स मिळवा. ठीक आहे, चालेल. चला, थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग मुलांनो. आपण क्लास आपला संपू शकतो. संगीता मॅम, यू कॅन स्टॉप रेकॉर्डिंग. संगीता मॅम. ठीक आहे मुलांना, तुम्ही मीटिंग सोडून जाऊ शकता. मी मॅमला कॉल करून सांगते.